माझं प्रोफेशन तसं म्हटलं तर माझे डान्स क्लासेस आहेत. भरतनाट्यम विशारद आहे मी आणि गेली 32 वर्ष मी हे काम करते आहे. भरपूर काम केलेलं आहे या क्षेत्रात. आणि कोविडनंतर माझ्या मिस्टरांचं दुःखद निधन झालं. त्याच्यानंतर मग MIDCमध्ये आमचं जे युनिट होतं, ट्रॉब मशीन आहेत सगळ्या, रजनी एंटरप्राइज म्हणून आमचं एक युनिट आहे, तर ते चालवायला मी सुरुवात केली. काय होतं, कोविडचा काळ होता आणि मग कामगार दोघंजणं माझ्याकडं आले आणि त्यांनी सांगितलं की मॅडम साहेब तर गेलेत, पण तुम्ही जर चालू केलं तर बरं होईल. म्हटलं अरे बाबा, मला त्यातलं काहीच एक माहीत नाही आहे आणि मग मी कसं काय चालू करणार, कारण माझं क्षेत्र म्हणजे कलाक्षेत्र आहे. दसरा दिवाळी आली की जायचं आणि मशीनची पूजा वगैरे करायची, तेवढंच माझा फॅक्टरीशी संबंध होता. काही कुटुंब आपल्यावर जर अवलंबून असतील तर आपण प्रयत्न करून बघू. म्हणून मग मी 15व्या दिवशी, म्हणजे 14 दिवस आपले जे काय विधी होतील ते सगळे पूर्ण झाल्यावर मी फॅक्टरीवर जायला सुरुवात केली. 60व्या वर्षी, म्हणजे लोक रिटायर होतात त्या वयामध्ये मी सुरुवात केली. नोव्हेंबर 2021मध्ये मला कॅन्सर डिटेक्ट झाला. मला असं थोडंसं ऑड वाटायला लागलं होतं एक्सरसाइज करताना वगैरे. तर मी आपल्या सहज माझ्या बहिणीशी बोलले, म्हटलं भाचीशी बोलले, तर ती म्हणाली नाही म्हणे, तू असं कर, मॅमोग्राफी करून घे. आणि मग मी ते मॅमोग्राफी करून घेतली आणि त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. म्हणजे माझा कॅन्सर मला हा एकटीनंच लढायचा होता. जोडीला माझी 24 वर्षाची मुलगी, जगाचा काही अनुभव नसलेली, कुठलेच काही माहिती नसलेली. आणि माझ्या बाबतीत असं झालं की मला कधी आयुष्यात सर्दी पण झाली नव्हती हो. एकदम हेल्दी, कधीच मी स्वेटरसुद्धा कधी वापरलेलं नाही. इतकं हेल्दी, माझं 108 सूर्यनमस्कार घालणारी मी, आणि जो झाला तो डायरेक्ट कॅन्सरच झाला. आपल्याला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, आपल्याला आता पूर्ण ट्रीटमेंट घ्यायची आहे. मग आता कुठं जायचं? मग माझी मैत्रीण म्हणाली नाही, तू फक्त डॉक्टर सोनवणेंकडे जा. ती मला घेऊन आली डॉक्टरांकडे. डॉक्टरांनी घाईघाईत मला अपॉइंटमेंट दिली होती. पण एकंदरीत डॉक्टरांशी बोललं आणि थोडासा एक 5-10 मिनटाचा त्यांनी जो काही, म्हणजे मला बोलताना जो काही एक कॉन्फिडन्स दिला की काय नाही, म्हणजे मला असं वाटलं जे कॅन्सर ह्या एक जड बोजड अशा आजाराला आपण फेस करणार आहोत, हे मला टेन्शनच राहिलं नाही. इतकं डॉक्टरांनी छान कॉन्फिडन्स दिला की काय नाही, सगळं होईल, व्यवस्थित होईल, काय नाही, केमो घ्यायच्या वगैरे, विशेष काही नाही आहे, आणि तुमचं तर कॅन्सर अगदीच इनिशियल स्टेजला आहे वगैरे वगैरे असं म्हटल्यावर मी तिथं एकदम, म्हणजे जे काही टेन्शन होतं माझं ते सगळं निघून गेलं. आणि मग डॉक्टरांकडं मी ट्रीटमेंट सुरू केली. मे बी ती पॅनिक झाली असती तर मी झाले असते. आम्ही दोघींनी ठरवलं होतं की दोघींनीही पॅनिक नाही व्हायचं, दोघींनीही घाबरून नाही जायचं. ह्या सिच्युएशनमध्ये भीती वाटणं, एन्झायटी, फिअर, इट्स नॉर्मल. पण भावनेच्या भरात न जाता वी ट्राय टू बी प्रॅक्टिकल. आणि ट्रीटमेंट कशी आपल्याला घेता येईल, फास्ट डिसिजन्स कसे घेता येतील, आपले काय काय मनात प्रश्न आहेत ते डॉक्टरांशी बोलणं, डिस्कस करणं, हे केलं तर काय होईल, आपण असं का करतो आहे, ही ट्रीटमेंट का करायची आहे, ह्याच्यावर आम्ही जास्त फोकस केलं. आणि लकीली आम्हाला डॉक्टर्सही असे होते की त्यांनी खूप सपोर्ट केला. कसं असतं ना, एखादा आजार तुम्हाला
म्हणजे कॅन्सरसारखा आजार हा की लक्षात येणंच महत्त्वाचं असतं. त्या पद्धतीनं डॉक्टरांनी मला भयंकर रिलॅक्स केलं. अगदी म्हणजे मला त्याचं टेन्शनच राहिलं नाही. हां, आता हे केमो वगैरे तुम्ही घेणार आहात, तुम्हाला कॅन्सरसारखा आजार झाला आहे म्हटल्यावर तुम्हाला त्रास होणार हे निश्चित आहे. आणि आजकाल कॅन्सर असं काही फार मोठं हे नाही राहिलेलं. एवढं सायन्स खूप पुढं गेलेलं आहे. कारण आपण एकंदरीत पाहतो ना की कॅन्सरचे पेशंट आधीच घाबरून आधीच गलित गात्र होतात. शरीर आणि मन दोन्ही एकत्र तुमचं काम करत असतं. तर त्यावेळेस तुम्ही जर आधीच घाबरलात तर तो आजार तुम्हाला आणखीन घाबरवतो. मग त्याची ताकद वाढते ना. तुम्ही जर घाबरलाच नाही तर त्या आजाराची ताकदही कमी होऊन जाते. तुम्हाला खोटं नाही सांगत. ते जे म्हणजे मी केमो घ्यायला गेले की ते स्ट्रेचरवर बसवून वगैरे मला म्हणजे वर न्यायचे रूममध्ये. आणि येताना काय व्हायचं ते परत व्हीलचेअर आणायचे. मी म्हणायचे नाही हो मला काही गरज नाही वाटत आहे. नाही तुम्हाला हे करायला पाहिजे, बसवायला पाहिजे का. मग नंतर त्यांना लक्षात आलं की ह्या मॅडम छान त्यांच्या त्या जाऊ शकतायत वगैरे. मीच हट्टानी म्हणजे ते व्हीलचेअर नको म्हणायची. तो लिफ्टवाला मला घ्यायचाच नाही हो. काय म्हणे पेशंटसाठी ही लिफ्ट आहे आणि तुम्ही काय खुशाल येता. शेवटी मला दाखवावं लागायचं की अरे बाबा हे मी आत्ता म्हणजे केमो घेऊन आलेली आहे. म्हणजे माझ्या चेहऱ्यावर किंवा माझ्या चालण्यात वागण्यात कुठंच असं हे नसायचं की मी केमो घेऊन आली आहे. मी जाताना माझी गाडी चालवत जायचे. माझी सुनबाई माझ्या जवळ असायची दिवसभर केमो पूर्ण होईपर्यंत आणि मी गाडी चालवत परत यायची. म्हणजे इतकं नॉर्मल अगदी एखादं इंजेक्शन घेऊन यावं तशी मी त्या केमो घेऊन येत होते. दुसऱ्या दिवशी व्हायचा त्रास, नाही असं नाही. शेवटी केमो आहे ती, त्याचा त्रास होत होता. तुम्ही मनाने ठरवायला पाहिजे की हे थोड्या दिवसाचं आहे. हे तुम्ही तुमच्या मनाला एकदा समजावून सांगितलं ना की शरीर पण ऐकायला लागतं. मग शरीर पण ठरवतं हां हे 2च दिवस आहे आपल्याला त्रास होणार आहे. मग तिसऱ्या दिवशी नाही त्रास होत. त्याच्यानंतर मग मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आत्ता ना जे तुम्हाला खाता येईल, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही खा. आणि लुक ॲट अ कॉन्फिडन्स. त्या फक्त फॅक्टरी चालवत नाही आहे त्यांनी. मला असं कळलं की त्यांनी फॅक्टरीमध्ये अजून भरभराट केली. अजून कामगार त्या फॅक्टरीच्या निमित्ताने तिथे अटॅच झाले आहेत. त्यांचे प्रपंच त्यांच्या फॅक्टरीमुळे चालतात आहे. शिवाय त्यांचे हॉबी पण पाळून आहेत. त्या आजही त्या डान्स क्लासेस घेत आहेत. त्यांनी नवीनच त्यांच्यामध्ये ड्रायव्हिंग शिकली आणि शी लर्न अ लॉट आफ्टर दी एज ऑफ 60 आफ्टर कमिंग आउट ऑफ कॅन्सर. त्यांनी स्वप्नच बघायला असतं मला कळलं की त्यांनी आता 60 नंतर चालू केलं आहे आणि शी सक्सेसफुल इन दॅट. सो दॅट्स लाईफ. आयुष्य सुंदर आहे. फक्त आपण कोणत्या दृष्टीने बघतो हे महत्त्वाचं आहे. आणि ते त्याचं जिवंत उदाहरण आहेत की शी इज नॉट ओनली एन एक्झाम्पल फॉर दी कॅन्सर सर्वायवर्स बट ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ सोसायटी ॲट लार्ज. आणि असंच सुंदर आयुष्य प्रत्येक कॅन्सर पेशंटनी पॉझिटिव्ह माइंडसेटनी एक विश्वास ठेवून जर बघितलं तर निश्चितच मला वाटतं आपण ह्या आजाराला प्रभावीपणे त्याच्यावरती मात करू शकतो. प्रत्येक ह्याच्यात समजावून सांगणं आणि हां हे होतं आहे तुम्ही करू शकता. मला असं वाटायचं नाही आपले पाय दुखतील हे होतील. मग डान्सचं क्लासचं कसं होईल. मी म्हटलं डॉक्टर मी क्लास घेतला तर अहो घ्या की म्हणे. चांगलं आहे म्हणजे फिजिकली मेंटली तुम्ही एकदम फ्रेश राहाल. माझे डान्सचे क्लासही चालू होते, सगळं चालू होतं. कुठलंही मी असं हे नाही झालं की माझ्या आजारपणामुळं ते बंद पडलं आहे असं काहीही नाही झालं. त्यामुळं आर्थिक व्यवहार पाहणं आणि फिजिकली ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देणं आणि खरं तर खूप स्ट्रेस आला होता खरं सांगायचं तर. फॅमिली वगैरे सपोर्ट मला भरपूर मिळाला. त्याच्यामुळं ह्या कॅन्सरसारख्या दुखण्याला मी तोंड देऊ शकले. मी ज्यावेळेस म्हणजे सुरुवात केली ना कंपनी चालवायला आणि लगेचच मला डिटेक्ट झाला ना तसं एक 6 महिन्यात. पण कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा मी ते काम चालू ठेवलं आणि मी जवळजवळ 8-8 तास फॅक्टरीमध्ये काम करत होते. आणि दुसरी गोष्ट माझ्याकडं डान्स पण होता.
त्यामुळं मी तर एकदम माइंड फ्रेश होऊन जायचं माझं. मी डॉक्टर सोनवणेंना म्हणजे माहिती होतं, त्यांना सांगितलं होतं, म्हटलं मी काम करू शकते का? ते म्हणाले काही नाही, तुम्ही छान आरामशीर काम करू शकता. ते काम करू शकता म्हटल्यावर मग मी काम करू शकले आणि मी इथपर्यंत येऊ शकले की मी सगळं स्वतःला सगळं छान छान असं एस्टॅब्लिश करू शकले ह्या आजारानंतर. आता जे कुणी म्हणजे पेशंट असतील त्यांना 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक तर ना, जो तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला हे समजल्यावर हातपाय गाळायचे नाही, कारण कॅन्सर आता क्युरेबल आहे, 100% क्युरेबल आहे. त्यामुळं घाबरून नाही जायचं. डॉक्टर सांगतील त्यांच्या सल्ल्यानुसार शक्यतो सगळे निर्णय त्यांना सांगून घ्या. तुमची सहनशक्ती, तुमची स्ट्रेंथ या वेळेस जरा कामाला लावायची, किंवा आपली जी इच्छाशक्ती असते ना ती थोडीशी कामाला लावायची, की नाही मी ह्याच्यातनं लवकर बाहेर पडणार. काय थोडे दिवसांचीच ट्रीटमेंट आहे, म्हणजे 4च केमो आहेत मला, 8च केमो आहेत, काय जास्तीत जास्त 6 महिने 8 महिने वगैरे असतील. ती ट्रीटमेंट झाली की मी क्युअर होणार आहे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मेंदूला समजून सांगताना की मी क्युअर होणार आहे, मी अगदी छान पुन्हा पहिल्यासारखी ठणठणीत होणार आहे, आणि मग तो बाजूला होतो आणि तुम्ही जिंकता. शेवटी ही काय जिंकण्याचीच लढाई आहे आपल्या, आणि आपल्यालाच जिंकायचं असतं. त्यामुळं न घाबरता ह्या कॅन्सरला छानपैकी फाईट करायचं, त्याला तोंडघशी पाडायचं आणि आपण छान त्याच्यातनं बाहेर पडायचं.